बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांना विनम्र अभिवादन। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला जीवनभर समर्पित राहून या आंदोलनासाठी विशेष रूपाने उपस्थित सब्रह्मचारी विनयाचार्यजी, पै आनंदजी भिक्खू संघ, आपण सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनो, गेल्या 23 वर्षापासून माझा एकाच गोष्टीवर फोकस आहे आणि ते त्रिपिटकाची पानं चालण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत असतो माझ्या अल्पबुद्धीच्या बलाने। आताच बापू गायकवाड सरांनी म्हटल्याप्रमाणे 2500 वर्षापूर्वी धम्मराजाने एक मूलमंत्र देऊन गेलेला आहे, या विश्वातली कोणतीच महाशक्ती तुमचं काहीच करू शकणार नाही, तो मूलमंत्र त्यांनी दिलेला आहे। त्याच्यावर आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे। जो समाज पुन्हा पुन्हा एकत्र येतो, विचार विनिमय करतो, एकमुखाने निर्णय घेतो, त्याला विश्वातली कोणतीच महासत्ता कधीच हरवू शकत नाही। जो समाज आपल्या नगरातल्या आपल्या राज्यातल्या वयोवृद्ध लोकांचा मान सन्मान करतो, त्यांच्या भूतकाळातल्या गोष्टींचा अनुभव घेऊन भविष्यकाळांची ध्येय धोरण ठरवतो, त्यांचा विश्वात कोणीच नाश करू शकत नाही। जो समाज आपल्या नगरामध्ये आपल्या स्त्रियांचा आपल्या मुलींचा मान सन्मान करतो, त्यांना विश्वातली कोणतीच महाशक्ती कधीच हरवू शकत नाही। जो समाज आपल्या नगरामध्ये चैत्य विहार स्तूप निर्माण करतो, तिथे पुन्हा पुन्हा जातो, तिथे येणाऱ्या आपल्या धर्मगुरूंचा मान सन्मान गौरव इत्यादी करतो, त्यांना विश्वातली कोणतीच महाशक्ती कधीच हरवू शकत नाही। पण त्या वज्जी लोकांनी ते पालन केले म्हणून अभेद्य राहिले, परंतु अजातशत्रूने त्यांना जिंकून घेतलं। आपला एक मनुष्य पाठवला, वर्षाकार नावाचा एक व्यक्ती पाठवला, ब्राह्मण होता तो, त्याला पाठवलं आणि हळूहळू हळू कलह निर्माण केला। आणि त्या वज्जी लोकांच्या वेशीला एक बेल असायची, त्याने असं सुन तो वज्जी लोकांनी तो वर्षाकार जेव्हा तिथे गेला आणि त्यांना असं शिकवलं, त्याच्या मुलांचा तो टीचर बनला, वज्जी लोकांच्या मुलांना शिकवणारा गुरु बनला। आणि असा कलह केला, एवढे भांडण लावले। आता काय मुलांची भांडण लावायला काय एवढी मोठी गोष्ट आहे का? आणि वेशीवर जी बेल होती ती बेल वाजवली तर दाराच्या बाहेर कोणीच आलं नाही शस्त्र घेऊन। त्यांचा नियम असा होता की बेल झाल्याबरोबर पुन्हा वज्जी लोक शस्त्र घेऊन तयार व्हायचे आणि एक संघाने लढाई करायची। अजातशत्रू, मगध नगरीचा राजा अजातशत्रू त्यांना घाबरायचा। तत्कालीन इतिहासामध्ये कोशल नगरी असेल, वज्जी असेल, यांचं बलाढ्य राज्य होते उत्तर भारतामधले, ते त्यांना घाबरायचे। परंतु याने तो छोट्याशा वज्जी लोकांना फोडून टाकलं, कोणीच बाहेर आलं नाही। अजातशत्रूने घरामध्ये घुसून सगळ्याला कापून टाकलं आणि गोष्ट संपली। गोष्टी संपत नसतात, भूतकाळ तुम्हाला भविष्याकडे जाण्याचा एक आधार देत असतो। सज्जन हो, हा जो लढा आहे ना, या लढ्याला व्यापक स्वरूपात बघायला शिका, व्यापक स्वरूपात। आता आम्ही चर्चा केली मध्ये बसून, भंतेजींचं म्हणणं आहे की पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला दिल्लीला पूर्ण असं काबीज करायचे। म्हणजे जसं की आता काल परवा आंदोलन झालं, त्यांनी ठरवलं की सगळं मुंबईला काबीज करायचं, ते काही केले असेल बाकीच्या गोष्टी मला माहिती नाही, पण त्याचप्रमाणे भंतेजींचं तसं म्हणणं आहे की आपल्याला दिल्लीलाच जायचंय। मग तिथली ध्येय धोरण आखत असताना त्याचा गनिमी कावा एक शब्द आहे आपल्याकडे, वस्तुत असं रेकॉर्डिंग मध्ये बोलूच नाही या गोष्टी। बुद्धिझम एक अनमोल रत्न आहे, ज्याला म्हणजे गुपित ठिकाणीच बोलावं लागते जर मोठी मोठी युद्ध जिंकायची असतील तर। तुम्हाला प्रत्येक आयामाला एक सैनिकांचं फील्ड तयार करावं लागणार आहे। तुम्हाला महाराष्ट्रातल्या देशातले डॉक्टर्स त्यांचं एक युनिट, इंजिनियर्स त्यांचं एक युनिट, प्राध्यापकांचं एक युनिट, पोलिसांचं युनिट, त्याच्या माध्यमातून तुम्हाला संघटन निर्माण करावं लागेल। ज्याला जेवढं देता येईल तेवढं, परंतु जिल्ह्याला आणि तालुक्याला समित्या नेमाव्या लागतील। आणि एका कर्मचाऱ्याने महिन्याला 100 रुपये द्या तुम्ही, गरीबाने 50 रुपये द्या तुम्ही, 20 रुपये द्या। तालुक्याच्या जिल्ह्याच्या समित्या नेमून त्यांचा हिशोब महिन्याला ठेवावा लागेल। हा सगळा पैसा तुम्हाला एकत्र, महाराष्ट्राचा नव्हे देशाचा पैसा एकत्र ठेवावा लागेल। त्या बुद्धगयेला
10, 20, 30, 50 एकर तुम्हाला जागा घ्यावी लागेल. तिथे जर 10,000 लोकांना न्यायचं असेल तुम्हाला, तिथे जागाच नाही आंदोलन करायला, कशी जागा येणार आहे? महाराष्ट्रातले जर तिथे लोक गेले आजही तर तुमचं एकही विहार नाही, महाराष्ट्र बुद्ध विहार अधिकृत नाही. लॉजला राहावं लागतंय, दुसऱ्यांच्या विहारात राहावं लागतंय, पैसे द्यावं लागतंय आणि गपचिप 2 दिवसाला वापस यावं लागते. अभिमानाची ही गोष्ट नाही तुम्हाला. मग त्याच्यासाठी तुम्हाला ह्याचे पर्याय शोधावे लागतील. जो समाज पुन्हा पुन्हा एकत्र येतो, विचार विनिमय करतो, एकमुखाने निर्णय करतो, या विश्वातली कोणतीच महाशक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. का? बाबासाहेब एके ठिकाणी म्हणाले, मी खूप शिकलो म्हणून मला लोक घाबरत नाहीत, मी खूप या देशाची घटना लिहिलं म्हणून मला घाबरत नाहीत, या देशातला उच्च कोटीतला एक धार्मिक, एक सदाचारी व्यक्ती आहे म्हणून या देशातले सगळे विरोधक मला घाबरतात. तुमचा माझा बाबा, एकटा बाबा लढला, प्रसंगी बाबासाहेब रडायचे एकांतात असले ना. तुमचे माझे बाबा हळव्या मनाचे होते. सिंह माझा बाप वाघ होता, वाघासारखा, परंतु माझ्या समाजाला बघायची ते आणि रडायचे की माझ्या नंतर यांचं कसं होणार आहे लोकांचं. एकटा बाबासाहेब त्या दिल्लीच्या संस्थेमध्ये जातो, घटना लिहितो, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय तुम्हाला देतो. एकटा बाबासाहेबांच्या नजरेला नजर सुद्धा कोणी लावू शकत नव्हता, कारण त्यांच्यामध्ये शील होता, त्यांच्यामध्ये नीतिमत्ता होती. बाबा म्हणाले, मी उच्च कोटीतला एक शीलवान असलेला, नीतिमत्ता असलेला, चारित्र्यवान व्यक्ती आहे म्हणून या देशातले सगळे विरोधक मला घाबरतात. तुम्हाला सगळ्या आयामांनी आंदोलन उभं करावं लागेल. प्रसंगाला तुम्हाला अष्टशिलांचं पालन करावं लागेल. शिलाचा गंध या विश्वात दरवळत असतो. प्रसंगाला पौर्णिमा आली, संकल्प करा, माझ्या भगवंताला, माझ्या महाबोधीला, माझ्या बुद्धगयाला मुक्त करायचं असेल, प्रसंगी पैसा देईन पण माझं चारित्र्य शुद्ध ठेवेन, कारण अरहंताचे तरंग तुमच्या अष्टशिलाशी समरस असतात. ती नीतिमत्तेची शक्ती तुम्हाला मदत करणार आहे. तुम्ही म्हणाल मी 2 लाख देतो आणि घरो दारू पितो, यशस्वी होणार नाही आंदोलन. चला मला उद्या नेऊन फेका का अफगाणिस्तानला नेऊन, लय खरा बोलते उलट बोलते म्हणून. बाबासाहेबांकडे काय होतं? चारित्र्य आणि शील होतं म्हणून देशात दुसरे विद्वान नव्हते का लोक? बाबा म्हणाले, या देशाचं मी 5 वर्षात वाटोळ करतो, 5 वर्षात. पण भविष्यामध्ये हा एवढा दुष्ट व्यक्ती आहे असं कोणी म्हणू नये, माझ्या मनात सुद्धा तो विचार येणार नाही. बाबासाहेब म्हणाले, जर माझा वैयक्तिक प्रश्न समोर आला आणि समाजाचा जरी आला तर समाजाच्या प्रश्न महत्व देईल समाजाच्या प्रश्नांना. देशाचा आणि समाजाचा जर आला तरी त्याच्यामध्ये देशापेक्षा समाजाला, पण माझा आणि देशाचा, त्याच्यात मी देशाला महत्व देईन, बाबासाहेब म्हणाले. प्रसंगी बाबासाहेब देशप्रेमी होते. प्रसंगाला तुम्हाला सगळ्या आयामानी आंदोलन यशस्वी करावं लागणार आहे. तुम्ही एवढा संकल्प करा, पौर्णिमेला भगवंताच्या प्रत्येक गोष्ट पवित्र आणि शुद्ध घडलेली आहे. मी माझा संकल्प करेन की पौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या पत्नीसोबत ब्रह्मचर्याचं व्रत करेन आणि माझ्या अंतःकरणामध्ये अरहंताचे तरंग निर्माण करेन. त्याच्या नीतिमत्तेवर मी माझं महावीर मी सोडवून दाखवेन. हा सुद्धा संकल्प तेवढाच महत्वाचा आहे. केवळ पैसा देऊन पैशाने होते का सगळं? एक या गोष्टी तुम्हाला सातत्याने विचार करावा लागणार आहे. तुमच्या शहरामधले मी 52,000 पानात त्रिपिटक आहे. मी एवढा थोडासा अभ्यास केला थोड्याशा गोष्टींवर. जेव्हा आपलं युद्ध करायचं असेल इतरांसोबत, तर युद्ध करताना तुम्हाला तुमचे शस्त्र तेजस्वी बनवावे लागतील, त्याला धार लावावी लागेल. शिलासारखं विश्व दुसरं शस्त्र नाही. तुम्ही म्हणाल तुमचं इंदिरानगरात जाऊन बघा, बौद्धनगरला जाऊन बघा, तुमच्या स्लम एरियामध्ये जाऊन बघा, तिथे अनेक अजून तुमच्या घरादारामध्ये देवी अमुक 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 सगळं आहे. तुमची शस्त्र बोथट झालेली आहेत आणि बोथट झालेले शस्त्र युद्ध जिंकू शकत नाहीत. म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे, हा बुद्ध आहे, हा बुद्धाचा सधम्म आहे, त्याला मला चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल. जेव्हा इथल्या व्यवस्थेचं मी कधीच कोण्या धर्माचं नाव घेत नाही. माझा एक नियम आहे, मी त्याच्या पुढे जात नाही. तुम्ही मला कुठे नेऊन बसवा, कोण्या व्यवस्थेचं नाव घेत नाही, कुण्या धर्माचं नाव घेत नाही, कुण्या देवांचं नाव घेत नाही. कारण आता इथे खूप घाण साफ करायची मला माझ्या सधम्मामधली.
कारण शत्रूने शत्रूचं वाईटच करावं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. शत्रूचं चांगलं बघेल का वाईट बघेल? वाईट बघेल ना. शत्रूने आपलं किती वाईट करण्याचा प्रयत्न करू दे, तुम्ही आपलं स्वतःचं वाईट करून घेऊ नका. बुद्ध म्हणाले जेव्हा तुमचं वाईट, जेवढं तुमचा शत्रू तुमचा वाईट करणार नाहीत तेवढं वाईट मार्गाला गेलेलं तुमचं मन करत असतं. म्हणून शत्रू आहे ना, तुला आम्ही स्वीकारलं, चल तुझे चॅलेंज स्वीकारलं म्हणून त्या शत्रूला आपण. आता एवढ्या एरियामध्ये आपले जेवढे स्लम एरिया असतील, मध्यमवर्गीय असतील, गरीब लोक असतील, असं एखाद्या ब्राह्मणाने तुम्हाला दारू आणून दिली का? दारू प्या आणि आमचं काम करा म्हणले कोणी? म्हणले का कोणी? एखाद्या ब्राह्मणानं तुमच्या स्लम एरियातून दुकान छापलं का, टाकलं का, मी जोशी आहे आणि दारू पे म्हणलं का? सांगा ना. तुम्हाला या गोष्टी आधी सर्वप्रथम तुम्हाला साफ कराव्या लागतील. चारित्र्यवान, नीती संपन्न तुम्हाला बनावं लागेल, तरच ते यशस्वी आंदोलन होणार आहे. सज्जनो, मला माहिती आहे सगळं होऊ शकत नाही चारित्र्यवान, पण 100 पैकी 50, 60, 70% चांगुलपणा आपल्याला ठेवावा लागेल आपल्यामध्ये. गोयंका गुरुजी 1969ला देशामध्ये आले आणि या देशामध्ये एक त्यांनी मान्यता, इथल्या व्यवस्थेने एक मान्यता केलेली होती. मी नाव घेत नाही कोणा धर्माचं, तो माझा पिंड नाही, पुन्हा म्हणालो मला कामं खूप पडलेत. आणि त्याच्यात एक वाक्य दिलेलं आहे की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. तर गोयंका गुरुजी या देशातल्या सगळ्या शंकराचार्याकडे फिरले. गोयंकाजी मारवाडी आहे, कट्टर, तो म्हणजे सनातनी असणारा व्यक्ती बुद्धांच्या विपश्यनेने तेजस्वी बनतो आणि बुद्धाला अंतःकरणात घेऊन या भारतामध्ये येतो आणि विपश्यना शिकवता शिकवता सगळ्या शंकराचार्यांची भेट घेतो आणि त्यांना सांगतो, हे आपल्या धर्मामध्ये असं लिहिलंय की बौद्ध लोकांच्या तो श्रद्धा संपन्न जो बुद्ध आहे त्याला विष्णूचा अवतार म्हटलेला आहे आणि अत्यंत चुकीचा आहे. कारण आशिया खंडामध्ये आणि साऱ्या जगातली लोक नाराज आहेत. माझी विनंती आहे की तुम्ही हा शब्द काढून टाकावा. तेव्हाच्या तत्कालीन 4 शंकराचार्यांनी असं ठरवलं आणि बुद्ध विष्णूचा अवतार आहे कट करून टाकलं. नंतर पुन्हा सुरू झालं ती गोष्ट वेगळी. ज्याने प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे, त्याची अन्वय असू ना तर मैत्री भावना करणारा सुद्धा एक वर्ग आपल्याला तयार करावा लागणार आहे. कारण ते अरहंताची बरोबरीच्या मार्गाने चालू शकतात. त्या गोष्टी तुम्हाला आम्हाला कराव्याच लागतील. केवळ घरादारामध्ये बसून किंवा एकदम संघर्ष करून हातात तलवार घेऊन या गोष्टी आपल्याला होणार नाहीत. तुम्हाला सातत्याने पुन्हा पुन्हा एकत्र यावं लागेल. एकत्र येऊन विचार विनिमय तुम्हाला करावा लागेल. तुम्हाला एकमुखाने तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. त्याचबरोबर तुम्हाला शीलवान, गुणवान आपल्या सर्वांना बनावं लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने ही धम्मक्रांती यशस्वी होणारी आहे. प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपल्या बाळाला शीलवान बनवणं. प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपल्या बाळाला बुद्धांच्या विहारी पाठवणं. मी म्हणालो श्रीलंकेला धम्म संडे स्कूल असतो, त्या ठिकाणी धम्म संडे स्कूलला अनिवार्य रूपाने माता पित्यांना आणि मुलाबाळांना बुद्धांच्या विहारात यावंच लागतं. तिथे पर्याय नाही. आपण रविवारी आपला स्पेशल दिवस आहे खाण्यापिण्याचा, कुठे विहार? तुमचे माझे बाबासाहेब म्हणाले की तुम्ही कमीत कमी रविवारी तरी बुद्ध विहारात जा. तुम्हाला बुद्ध विहारी तुम्हाला जावंच लागेल. तुम्हाला तिथे चिंतन करावं लागेल. आपल्या बाळांना दूध पाजताना सुद्धा तुम्हाला म्हणावं लागेल की बाळा, उद्याचा तुला एक आदर्श धर्मगुरू बनायचंय, त्या महाबोधी विहाराला लढवून तुला जिंकून आणायचंय. एवढं मावल्यानं आपल्या बाळांना तुम्हाला म्हणावं लागेल. पहिला घास खाताना त्या बुद्ध विहाराचं नामस्मरण तुम्हाला करावं लागेल. ध्येयाने झपाटून उठावं लागेल. आठवतंय 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी शिखांचं आंदोलन झालं. 2 वर्ष आंदोलन चाललं. कितीतरी लोक मरण पावले. ती लोक मागे घेतलं नाही त्यांनी. कायदा त्यांना बदलावा लागला. एवढा संघर्ष नीतिवान व्यक्ती, चारित्र्यवान व्यक्तीच करू शकतो. साहेबांकडे बघा, आदरणीय आपले साहेबांकडे, यांच्यामध्ये मला बाबासाहेब दिसतात. चेहरा बघा, मला माझ्या डोळ्यातून पाणी येतं साहेबांकडे बघत असताना आणि भीमराव साहेबांकडे बघत असताना. मी बौद्ध महासभेचा भिक्खू संघाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष केलेला आहे. मला विनम्र आहेत हे आपले हे आंबेडकरी घराणं आपल्यासाठी रात्रंदिवस झटत आहे. याचा विचार करून आपल्याला चारित्र्यवान बनावं लागेल. आपल्या कॉलनीत कोणी दारू विकत असेल त्याला बंद करा. बाबा रे, दारू नकोय आमच्या बाळांचा असेल
त्याला बंद करा. बाबा रे, दारू नकोय आमच्या बाळांसाठी. बाळ आपले मरत आहेत लग्न होण्यापूर्वी. तुम्हाला कोणी पाजलं का त्या लोकांनी आणून? पुन्हा म्हणतो ना, तुम्हाला चारित्र्यवान आणि शीलवान बनूनच तुम्हाला लढा लढावा लागेल. तेव्हाच भगवान बुद्धाचा सधम्म स्थापित होणार आहे. ते महावीर आपल्या ताब्यात येणार आहे. या भूमिकेला आपल्याला थोडंसं समोर न्यायचं. एकदा माईक आलं की 1 तास 2 तास 3 तास मी माईक सोडत नाही. वेळ खूप झालेला आहे. पुन्हा पुन्हा आपण एकत्र बसूया, पुन्हा पुन्हा. आणि मला असं वाटतंय साहेब की वर्षावासामध्ये 3 महिने, परंतु वर्षावासातले 3 महिने आपण सगळेजण जेवढे रिटायर झालेले लोक आहेत 50-60च्या पुढचे बाया माणसं, एक 5,000 10,000 बुद्धगयेत जाऊ. 3 महिने तिथे वर्षावास करू आणि तिथे दाखवून देऊ तिथल्या प्रशासनाला की आम्ही 10,000 10,000 5,000 लोक इथे येत आहोत वर्षावासाला म्हणून. आणि हे करत असताना इतर जातींना धर्मांना एकदमच अटॅक करण्यापेक्षा त्याच्यात बुडाशी जावं लागणार आहे, मुळाशी जावं लागणार आहे. इथल्या व्यवस्थेने तिथं नेमलेलं ना त्या पुजाऱ्याला. तिथं आपण पुन्हा पुन्हा पुजारी ब्राह्मण जे काही बोलतो, इथल्या व्यवस्थेने नेमले. ती व्यवस्था बदलण्यासाठी, कायदे काढून बदलण्यासाठी व्यवस्था ही बघावं लागणार आहे. आणि आताच ते बोलून गेले, ते कोण आता काँग्रेसचे कार्यकर्ते, की आमचा पाठिंबा आहे. ठीक आहे, पाठिंबा आहे, पण 50 वर्षात काँग्रेसने तर करायला पाहिजे होतं ना हे सगळं. तुमच्या राहुल गांधींना सांगा सर की या लढ्यात तुम्ही सामील व्हा, काहीतरी बघा म्हणून. प्रेमाने जिंकूया, मैत्रीने जिंकूया, चारित्र्याने जिंकूया, तेव्हाच हा लढा यशस्वी होणार आहे. एवढंच बोलतो. तुम्हा सर्वांच्या प्रती मांगल्याची कामना करतो. इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.